युपीएलचं काम किती देशांमध्ये चालू आहे याबद्दल ते आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील, तर मी त्यांना विनंती करतो. आणि यूपीएल परिवारातर्फे खरंच मनापासून आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी या आजच्या चर्चासत्राला हार्दिक असं स्वागत व्यक्त करतो. आणि आजचा जर विचार केला तर कंपनी जवळपास 130 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये आज बिझनेस करते. आणि हा बिझनेस करत असताना एक भारतीय कंपनी जगाच्या पाठीवरती एक नेतृत्व करत आहे की टॉप कंपन्यांपैकी यूपीएल कंपनीचा बिझनेस हा 5 नंबरला येतो. तर हे गर्वाची बाब आहे. आणि त्यानंतर जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये जवळपास कंपनी नंबर 1ला आहे गेल्या 4 वर्षापासून. आणि आज आम्ही या स्थानावरती असण्याचं संपूर्ण श्रेय मी तुम्हाला देतो. तुमच्यासारखे शेतकरी बांधवांचा जो प्रतिसाद आहे, जसा सापसारखे प्रोडक्ट आहे, लान्सर गोल्ड आहे किंवा उलाला आहे, असे दर्जेदार प्रोडक्ट वापरून तुम्ही जो आम्हाला प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि सर्वांनी जोरदार टाळ्या व्यक्त करा. आणि यूपीएल म्हणजे इथून पुढे भविष्य, म्हणजे आता मी तुम्हाला आतापर्यंत यूपीएल काय काय करत आले त्याबद्दल सांगितलं. म्हणजे जशी साप हे प्रोडक्ट गेल्या 20 सापने होतो बरोबर, किंवा नर्सरी असेल तर त्याच्यामध्ये साप पावडर वापरली जाते. हा एक ब्रँड तयार झालेला आहे. तर त्यावेळी 2 मॉलिक्युलचं कॉम्बिनेशन करणारी यूपीएल ही पहिली कंपनी होती त्या काळात. आणि मागच्या 2 वर्षापूर्वी यूपीएलने एक नवीन प्रोडक्ट आणलं होतं इलेक्ट्रॉन म्हणून. तुमच्या आजूबाजूला बॅनरमध्ये दिसेल तुम्हाला ते. तर ते प्रोडक्ट जे असं आहे की 3 मॉलिक्युलचं कॉम्बिनेशन केलं होतं. आणि 3 मॉलिक्युलच्या कॉम्बिनेशनमध्ये असणारं हे पहिलं प्रोडक्ट होतं बाजारामध्ये आणणारं. आणि त्यानंतर बरेचसे 3 मॉलिक्युलचे आज बाजारामध्ये आहे, पण ही सुरुवात यूपीएलने केली होती. आता कुठलं काम जात नाही बरं. शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते दीपज्योतिर्नमोस्तुते शुभं कुरुत्वं त्यानंतर ढोबळी मिरची आहे, तर आपण कॅप्सिकम म्हणतो. तसंच वालाचं या ठिकाणी पीक आहे. तर बघितलं आपण तर हे पिकं होतात एकाच कॅटेगरीमध्ये जातात. तर मी आमचे सहकारी मित्र आहेत कवडे साहेब, त्यांना मी विनंती करतो की टोमॅटो पिकाविषयी त्याचे मार्गदर्शन आहे. आपल्याला बघायची आहे तर रोपवाटिका सुसज्ज असली पाहिजे त्याच्यामध्ये. कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या टोमॅटो पिकामध्ये जर काही तुम्हाला माहिती आहे व्हायरस येतात, तर आपण सुरुवातीला पहिल्या 5 वर्षापर्यंत काय करतो, जर मुलगा असेल, आपले लहान बालक असतील की सदृढ राहावं, त्याला कोणत्याही रोगाची लागण नको व्हायला, तो सशक्त राहावा, यासाठी आपण काय करतो, पहिल्या 5 वर्षापर्यंत त्याला लस देतो बरोबर. लस दिल्यामुळे काय होतं की त्या रोगाप्रती की तो सशक्त होतो, त्याला रोगाची लवकर लागवण होत नाही. त्याप्रमाणे जर आपलं रोपच सशक्त असेल, जर रोपाला आपण चांगली ड्रेंचिंग केलेली असेल, रोप जर तुमचं रोगमुक्त कीडमुक्त जर असेल, की पहिलं जगातील 2 मॉलिक्युल एकत्र असणार मॉलिक्युल म्हणजे जे की साप आपल्या सगळ्यांचा लाडका आहे, त्याचप्रमाणे जगातील पहिलं जे की 2 बुरशीनाशक एकत्र असणार आणि 1 कीटकनाशक एकत्र असणार असं हे इलेक्ट्रॉन, जे की ह्याच्यामध्ये 2 बुरशीनाशक आहेत आणि 1 कीटकनाशक आहे, जे तुमच्या जमिनीतील ज्या बुरशी आहेत, मग फ्युजरियम असेल, फायटोप्थरा असेल आणि जे काही किडे आहेत, तुम्हाला माहिती आहे सुरुवातीला आपल्यामध्ये उमणी असते, वाळवी असते, कटवर्म असतात, नागाळी असते. तर ह्या सगळ्या आळ्यांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपले जे इलेक्ट्रॉन आहे ते सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस तुमची नर्सरी असते, आवर्जून सांगा त्यांना की ज्यावेळेस आमचं रोप टाकत आहे तर त्या रोप वाटिकेमध्ये इलेक्ट्रॉनचा वापर करा, जेणेकरून आमचं रोप सशक्त राहील बरोबर. तर याचं प्रमाण काय आहे, एकरी 400 मिली आहे. त्याचं आपण नंतरच्या पुढच्या स्लाइड मध्ये बघू.
हे दिसते का? काय म्हणतो आपण याला? लष्करी आई, बरोबर? हे बघितलंय कधी? दिसतो का डोळ्याने? डोळ्याने दिसतो? कधी दिसतो? ज्यावेळेस त्याचा आदर स्टेजला असतो. तर हे आपल्या पिकामध्ये तर नक्की बाजारामध्ये येतात, तर ते आपल्याला डेलीच्या याच्यामध्ये येण्यामध्ये आपल्याला वर्ष निघून जातं, बरोबर. पण आज जे आहे असं आहे की पहिल्याच वर्षी शेतकऱ्यांच्या मुखामध्ये चांगल्या प्रकारे सेट झालं. तिथं कोणी अजय आणि जसं पिकाला लागेल तसं देतं. मग त्यामुळे ज्यावेळी जास्त प्रमाणात पाऊस असेल असे बरेचसे प्लॉट आम्ही बघितले दादा, की जसं दिंडोरी वणी भाग आहे ना, त्या ठिकाणी झेपा ज्या ठिकाणी दिलं होतं भरपूर पाऊस झाला. ठीक आहे, जास्त पावसात 100% तुमचं नुकसान वाचेल असं नाही, पण 50% तुमचं नुकसान कमी करण्याचं काम झेपा प्रोडक्ट करेल. मला समजून सांगण्यासाठी तर विनोद भाऊंसाठी सगळ्यांनी जोरदार एकदा टाळ्या वाजवून धन्यवाद. यूपीएल ही जगातील एकमेव कंपनी तर ती आपल्या भारतातील आणि 60 ते 70 देशांमध्ये धंदा करते. तुमच्या ॲडव्हान्टेज मका असो काही असो, आणि याचा 25% हिस्सा हा गोरगरिबांच्या पोराच्या शिक्षणासाठी आज पहिल्यांदा ग्रामीण भागात यूपीएलची मीटिंग झाली असेल जरेमध्ये याचं कारण गोरखराव नाईकवाडे. यूपीएलची स्टीम आणली ते आपले विनोद घोडकी यांचाही सत्कार झाला पाहिजे. त्यांचा सत्कार आमच्या गावचे प्रतिष्ठित शेतकरी हरिभाऊ नायकवाडी आणि दत्तभाऊ नायकवाडी यांनी आपल्या बोयगावच्या वतीने तुम्ही दोघांनी यायचे. येवला निपाण लासलगाव कधी गरज पडली कोणत्याही पिकावर कधी त्यांना फोन करा. 24,000 तुमचं पिकावर माणूस घेऊन जाईल. पेपर असो, तुमचं रोप असो, शिमला असो, काही असो.